नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपण ही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। रायगड जिल्ह्यात गणरायाच्या दर्शनासाठी आलेल्या मोठ्या संख्येने मुंबईकर वासी आले आहेत। आता परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार असून प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने विशेष तयारी केली आहे। महाड, माणगाव आणि पोलादपूर आगारातील बस गाड्या सज्ज झालेल्या पाहायला मिळते। निर्णयाकडे सरकार येते आणि मला असं वाटतंय आता उपसमितीची मीटिंग चालू आहे विखे पाटलांच्या बंगल्यावरती आणि मला वाटतं तिथे बऱ्यापैकी तोडगा निघेल। अन्यथा उद्या आमची कॅबिनेट आहे, रात्रीची उद्या कॅबिनेट बुधवारची लावण्यात आलेली आहे। तर आम्ही आज रात्री मुंबईमध्ये निघालो आहे आणि उद्या कॅबिनेटमध्ये काय निर्णय होतो तो पण मला असं वाटतं आहे की आता या सगळ्या हालचालीमुळे की काही नाही काहीतरी निर्णय आजच्या उपसमितीच्या बैठकीमध्ये होईल आणि बऱ्यापैकी निर्णय तोडगा काढतील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री। कारण परवाही 2 दिवस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बाकी काही लोकांच्या मिटिंगा चालू होत्या, तर त्यात तोडगा काढण्याच्याच तयारीमध्ये आहे आणि तो निघावा अशी आमची सगळ्यांची अपेक्षा। सर, रायगड जिल्ह्यात पालकमंत्रीचा जो तिढा आहे अद्याप सुटलेला नाही आहे। गणेशोत्सव विसर्जन झाल्यानंतर तरी पालकमंत्रीचा तिढा सुटेल का? बघू, आता पहिला हा उपोषणाचा तिढा सुटू दे आणि उपोषणाचा तिढा सुटला तर आमचा पालकमंत्र्याचा तिढा सुटेल। एस मराठी न्यूजसाठी निलेश लोखंडे, रायगड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।